एक सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊयात। 650 जागांच्या ब्रिटिश संसदेत तब्बल 412 जिंकून मजूर पक्षाने ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे। कीर स्टारमर आता पंतप्रधान होतील। हुजूर पक्षाचे आणि भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी असताना त्यांच्या विरोधात ब्रिटनमध्ये पसरलेली नाराजी मतपेटीतून बाहेर आली आहे आणि मजूर पक्ष 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा सत्तेत परतलाय। Following this result, I will step down as party leader, not immediately, but once the formal arrangements for selecting my successor are in place. It is important that after 14 years in government, the Conservative Party rebuilds, but also that it takes up its crucial role in opposition professionally and effectively. दुसरीकडे मजूर पक्षाचे कीर स्टारमर गेल्या 6 महिन्यांपासून ब्रिटिश जनतेचा असंतोष संसदेत आणि रस्त्यावर दोन्हीकडे सातत्याने मांडत होते। महागाईने पोळलेल्या जनतेने अखेर हुजूर पक्षाला घरचा रस्ता दाखवला। आता स्टारमर मोठ्या बहुमताने सत्तेत येत आहेत। Four nations standing together again, facing down, as we have so often in our past, the challenges of an insecure world, committed to a calm and patient rebuilding. So, with respect and humility, I invite you all to join this government of service in the mission of national renewal. हे मात्र भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या संबंधांसाठी आव्हानात्मक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण लेबर पक्ष हा उघडपणे भारत विरोधी भूमिका घेण्यामध्ये प्रसिद्ध आहे। यापूर्वी देखील म्हणजे साधारणतः 2010 पूर्वी जी त्यांची उघड भूमिका होती, प्रामुख्याने काश्मीरचा प्रश्न असेल, खलिस्तानचा प्रश्न असेल, भारतामध्ये जे आरोप लेबर पक्षाकडनं केले गेले अल्पसंख्याकांवरती अन्याय होते या दृष्टिकोनातून, अशा अनेक प्रश्नांवरती भारत विरोधी भूमिका घेतलेली असल्यामुळे आता हा येता काळ हा भारत आणि इंग्लंड संबंधांसाठी थोडासा आव्हानाचा असल्याची शक्यता नाकारता येत नाही। सुनक यांनी ब्रिटिश अर्थव्यवस्था सांभाळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती त्यांना सांभाळता आली नाही। त्यात युक्रेन रशियाच्या युद्धाने युरोपात महागाई बोकाळली आणि त्याच महागाईनं सुनकांची सत्ता गेली। आता रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था रुळावर आणणे आणि महागाई कमी करणे अशी आव्हानं कीर स्टारमर यांच्यासमोर आवासून उभी आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।